सुवर्णदुर्ग या किल्ल्याबद्दल माहिती सांगणार आहे. नमस्कार, माझं नाव श्लोक दाखव. मी आज सांगणार आहे विजयदुर्ग या किल्ल्याबद्दल. विजयदुर्ग हा प्राचीन सागरी किल्ला. शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकोट व आरमार यांचं अतिशय छान प्रदर्शन त्वष्टा कासार समाज संस्थापने यांनी त्यांच्या हॉलमध्ये भरवलेलं आहे. यावेळी योगेश करवलीकर यांनी एक सुंदर असे चित्र पण काढले आहे. अतिशय खूप छान आहे. मुलं माहिती सांगतात. ते एकदा आपण जरूर भेट द्यावी. माझं नाव अद्वैत योगेश दाखवे. आज मी तुम्हाला या पुस्तकांबद्दल माहिती देणार आहे. आमच्या पुस्तकांच्या प्रदर्शनात आपले मनपूर्वक स्वागत. इथे भारताच्या प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र येथे आहेत. आपले व्याख्याते गड किल्ल्यातील तज्ज्ञ प्रखे घाणेकर व शिवव्याख्याते आणि लेखक सौरभ कर्डे यांची प्रकाशित झालेली पुस्तके येथे पाहायला मिळतील. या पुस्तकांमधून आपल्याला इतिहास, संस्कृती आणि परंपरा समजते. कृपया या प्रदर्शनाला भेट द्या आणि इतिहासावरचे ज्ञान वाढवा. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव वेद निखिल कडू. मी इयत्ता दुसरी शिकत आहे. आज मी तुम्हाला रायगड या किल्ल्याची माहिती. रायगड किल्ला महाराष्ट्र. रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी होता. पूर्वी याचे नाव रायरी होते. 1674 साली येथे शिवराज्याभिषेक झाला. किल्ला सह्याद्री पर्वतरांगेत वसलेला आहे. महादरवाजा अत्यंत भक्कम आहे. राजसभा, राणीवासा व बाजारपेठेचे अवशेष दिसतात. गंगासागर तलाव किल्ल्याचे प्रमुख जलस्रोत होते. किल्ला संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय सुरक्षित आहे. येथे शिवाजी महाराजांची समाधी आहे. राजकीय व प्रशासकीय केंद्र म्हणून महत्त्वाचा. डोंगरकड्यांमुळे शत्रूला अवघड प्रवेश. किल्ल्याची उंची सुमारे 2700 फूट आहे. स्वराज्याच्या कारभाराचे नियोजन येथे झाले. मराठा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना हाच किल्ला आहे. मराठी इतिहासातील पवित्र स्थळ हाच किल्ला. असा हा रायगड किल्ला. धन्यवाद. काय नाव? नमस्कार, माझे नाव प्रणव सुरेश कडू. मी तुम्हाला राजगड या किल्ल्याची माहिती सांगणार आहे. राजगड केले कोणी? हे केले कोणी? हे एका मंडळाकडून आम्ही आणले. अच्छा. मी तुम्हाला राजगड किल्ल्याची माहिती सांगणार आहे. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी. याच्या पूर्वीचे नाव मुरुंबदेव असे होते. शिवाजी महाराजांचे सर्वाधिक काळ राहिले. या किल्ल्याला एकूण 3 माचे आहेत: पद्मावती, सुवेळा व संजीवनी. पद्मावती देवीचं मंदिर येथे आहे. राजमाता जिजाऊ येथे वास्तव्यास होत्या. युद्ध नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाचा असा किल्ला आहे. हा किल्ला भौगोलिकदृष्ट्या अत्यंत मजबूत, पाण्याची उत्तम व्यवस्था, तोफखान्यांसाठी अनुकूल रचना, प्रशासनाचे केंद्र म्हणून असा वापर होता. या किल्ल्यावर गुप्त मार्ग व बुरुज अत्यंत प्रसिद्ध. हा किल्ला स्वराज्याच्या विस्ताराचा साक्षीदार. सह्याद्रीतील भव्य असा किल्ला इतिहास अभ्यासकांसाठी महत्त्वाचा असा हा राजगड किल्ला. धन्यवाद. बोला. नमस्कार, माझे अर्जुन अभिषेक तांबट. ओके. प्रतापगड या किल्ल्याची माहिती सांगणार आहे. प्रतापगड जवळ करत आहे. अफजल खानचा वध याच किल्ल्याजवळ झाला. किल्ला 2 स्तरांमध्ये बांधलेला आहे. भवानी माताचे मंदिर येथे आहे. शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत भवानी माता. किल्ला रणनीतिदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. हा किल्ला सह्याद्रीतील घनदाट जंगलात स्थित आहे. यावर पाण्याची उत्तम व्यवस्था आहे. तोफखान्यासाठी अनुकूल रचना केली आहे. मंदिरे व तटबंदी अत्यंत भक्कम आहेत व बुरुज अत्यंत प्रसिद्ध. हा किल्ला युद्धातील डावपेचांचा उत्कृष्ट नमुना आहे. मराठी मोगल संघर्षाचा साक्षीदार आहे व ऐतिहासिक स्मारक म्हणून जतन आहे. पर्यटकांचे आकर्षण आहे. शौर्याचं प्रतीक आहे असा प्रतापगड किल्ला. धन्यवाद. थँक्यू. माझे नाव नील समीर वडके आहे. मी तुम्हाला आज पन्हाळा किल्ल्याची माहिती सांगणार आहे. पन्हाळा हा सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे. हा किल्ला कोल्हापूर जवळ आहे. शिवाजी महाराजांनी येथे दीर्घकाळ वास्तव्य केले. सिद्धी जोहरच्या वेड्याचा साक्षीदार हा किल्ला आहे. तसेच बाजी प्रभू देशपांडे यांचे पराक्रम देखील या संदर्भात आहेत. अफजल खान स्वारीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकला. दुसऱ्या वेळी सरदार कोंडाजी फरचंद यांनी
60 मावळ्यांनीशी हा गड जिंकला. किल्ल्यावर अनेक जलस्रोत आहेत. किल्ल्यावरील भुयारी मार्ग हा प्रसिद्ध आहे. तसेच किल्ल्याचा प्रशासकीय केंद्र म्हणून वापर केला जातो. रणनीतीदृष्ट्या महत्त्वाचा, किल्ल्यावरील हवामान थंड व आल्हाददायक आहे. तसेच प्रशासकीय केंद्र म्हणून देखील वापर केला जातो. मराठा सुलतान संघर्षाचे केंद्र आहे. संरक्षणासाठी योग्य रचना देखील केली आहे. ऐतिहासिक वस्तूंचे अवशेष देखील या किल्ल्यावर आहेत. हा वारसा किल्ला आहे. असा हा पन्हाळा किल्ला. धन्यवाद. माझे नाव विश्वराज राहुल पुरोहित. आज मी तुम्हाला शिवनेरी किल्ल्याबद्दल माहिती सांगणार आहे. शिवनेरी किल्ला, शिवनेरी येथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. जुन्नरजवळ आहे. किल्ला त्रिकोणी रचनेचा. जिजामाता व बाल शिवाजी यांचे इथे वास्तव्य होते. शिवकुंज व शिवजन्मस्थळ प्रसिद्ध. येथे शिवाई मातेचे मंदिर आहे. पाण्याची उत्तम व्यवस्था, मजबूत तटबंदी, बाल संस्कार केंद्र, रणनीतीपेक्षा सांस्कृतिक महत्त्व अधिक, धार्मिक व ऐतिहासिक स्थानक, स्वराज्याची प्रेरणास्थळी, तोफांसाठी मर्यादित जागा, किल्ल्याची उंची मध्यम, संरक्षित स्मारक. या भूमीस शिवभूमीस असे ओळखतात. शिवचरित्रातील महत्त्वाचा अध्याय असा हा शिवनेरी किल्ला. धन्यवाद. वा वा, उभा राहा, फोटो काढा. नमस्कार, माझे नाव प्रेम डाकवे. आज मी तुम्हाला सिंधुदुर्ग या किल्ल्याबद्दल माहिती सांगणार आहे. सिंधुदुर्ग हा सागरी किल्ला मालवणजवळ अरबी समुद्रात आहे. शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग नावाच्या बेटावरती बांधलेला आरमाराचा प्रमुख गुप्त प्रवेशद्वार, समुद्रातून सुरक्षितती, शिवाजी महाराजांच्या हाताचे व पायाचे ठसे येथे आहे. नौदल संरक्षणासाठी वापर, भक्कम तटबंदी, सागरी व्यापार नियंत्रण, मराठा नौदलाचा अभिमान, लढाऊ जहाजांसाठी उपयोग, स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना, आजही सुरक्षित, सागरी स्वराज्याचे प्रतीक असा हा सिंधुदुर्ग. उभा राहा. नमस्कार, माझं नाव श्लोक डाकवे. मी आज सांगणार आहे विजयदुर्ग या किल्ल्याबद्दल. विजयदुर्ग हा प्राचीन सागरी किल्ला शिवाजी महाराजांनी बळकट केला. आरमाराचे गुप्तस्थळ व भुयारी सागरी मार्ग प्रसिद्ध, खोल पाण्याचा बंदर, युरोपियन शक्तींशी लढाया, नौदल तंत्रज्ञानाचा वापर, मजबूत तटबंदी, सागरी संरक्षणात महत्त्वाचा, किल्ल्याची रचना वैशिष्ट्यपूर्ण, तोफखान्यासाठी जागा, नौदलाचे केंद्र, रणनीतीदृष्ट्या अद्वितीय, ऐतिहासिक वारसा, सागरी सामर्थ्याचे प्रतीक असा हा विजयदुर्ग किल्ला. नमस्कार, माझं नाव नील राकेश निंबरकर. आज मी लोहगडबद्दल माहिती सांगणार आहे. लोहगड हा पुण्याजवळ आहे. भोर घाटावर नियंत्रण, खजिना ठेवण्यासाठी वापरला गेलेला किल्ला, मजबूत व सुलभ किल्ला, विंचू काटा प्रसिद्ध, व्यापारी मार्गावर नियंत्रण, पावसाळ्यात अत्यंत सुंदर किल्ला व पाण्याची उत्तम सोय, स्वराज्याचा आर्थिक आधार व संरक्षणासाठी उपयुक्त, मध्यम उंचीचा किल्ला, तटबंदी भक्कम व सहज प्रवेश योग्य, अभ्यासासाठी महत्त्वाचा व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असा हा लोहगड किल्ला. धन्यवाद. सर, आपलं नाव काय? योगेश करोलीकर. योगेश करोलीकर. नमस्कार, माझं नाव सई अविनाश पाटकर. माझ्या गडाचं नाव चाल्हेर आहे. चाल्हेर हा उत्तरेतील महत्त्वाचा किल्ला. येथे मराठ्यांचा मोठा विजय, मुघल सैन्याचा पराभव हा महाराष्ट्रातील सर्वात उंच व दुर्गम किल्ला आहे. युद्धभूमीसाठी प्रसिद्ध, रणनीतीदृष्ट्या महत्त्वाचा, व्यापारी मार्गावर लक्ष, इथे अत्यंत थंड हवामान. बरं का, मराठा साम्राज्याची प्रतीक. इकडे इतिहासाची निर्णायक लढाई झाली आहे व तटबंदीमध्ये. कुठली लढाई झाली? इतिहासाची निर्णायक लढाई झाली आहे.
व तटबंदी बनवणे अभ्यासकांसाठी महत्त्वाचं. सह्याद्रीतील उंच किल्ला शौर्याची गाठ असा हा सायलेर किल्ला. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, माझं नाव संस्कृती विनायक पत्तार. माझे किल्ल्याचे नाव जिंजी. जिंजी हा दक्षिण भारतातील तामिळनाडूमध्ये स्थित पूर्वीचा ट्रॉय म्हणून ओळख. राजाराम महाराज येथेच राहिले. 3 डोंगरावर वसलेल्या मराठ्यांच्या दक्षिणेकडे राजधानी. अत्यंत मजबूत किल्ला व पाण्याची उत्कृष्ट व्यवस्था. दीर्घवेढा सक्षम मुघलांविरुद्ध संरक्षण. भौगोलिकदृष्ट्या अद्वितीय स्थापनशास्त्राचा नमुना. मराठा प्रभावाचे प्रतीक. दक्षिणेतील स्वराज्य केंद्र. ऐतिहासिक महत्त्व प्रचंड. राष्ट्रीय वारसा असा हा जिंजी किल्ला. बोला. नमस्कार, माझे नाव दुर्वा सायली पुरोहित. मी तुम्हाला खांदेरी या किल्ल्याची माहिती सांगणार आहे. सांगा. खांदेरी हा अलिबाग जवळ आहे. इंग्रजांविरुद्ध सामरिक महत्त्व. आरमाराचे चौकी केंद्र. उंच दीपगृह. नौदल निरीक्षणासाठी वापर. लहानपण रणनीती. समुद्री मार्गावर नियंत्रण. शिवरायांची दूरदृष्टी. संरक्षणात्मक रचना. तोफांसाठी जागा. मराठा इंग्रज संघर्ष. आजही उभा सागरी स्वराज्याचा भाग आहे असा हा खांदेरी किल्ला. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, माझे नाव संस्कृती विनायक पत्तार. माझे किल्ल्याचे नाव जिंजी हा दक्षिण भारतातील तामिळनाडू. नमस्कार, माझे नाव आरोही खरवलीकर. मी आज सुवर्णदुर्ग या किल्ल्याबद्दल माहिती सांगणार आहे. सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला. हरण्याजवळ स्थित आरमाराचे महत्त्वाचे केंद्र. व्यापारी बंदर संरक्षण. मजबूत तटबंदी. सागरी लढ्यांसाठी उपयुक्त. नौदलाचे परीक्षण केंद्र. मराठा सागरी धोरण. खोल पाण्याचा परिसर. तोफखान्यांची मांडणी. युरोपियन शक्तींची संघर्ष. स्थापत्यदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण. सागरी इतिहासाचा साक्षीदार. आजही अभ्यासात महत्त्वाचा. मराठा आरमाराची शान असा हा सुवर्णदुर्ग. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. मी यशस्विनी हां बोल. मी यशस्विनी स्नेहा सुपेकर तुम्हाला पाल या जहाजाबद्दल माहिती सांगणार. पाल ही हलकी आणि वेगवान युद्धनौका होती. अचानक हल्ले करण्यासाठी पाल अत्यंत उपयोगी होते. शस्त्रांच्या जहाजावर झडप घालण्यासाठी वापरली जात असे. पाल चालवायला कमी खलाशी लागते. गनिमी कामा समुद्रात राबवण्यासाठी पाल महत्त्वाची होती. धन्यवाद. तू काय सांगणार आहे? हे काय आहे? हे पण पाल आहे. शाळा. हां बोल. नमस्कार, माझं नाव युविका योगेश्वर उडकर. मी इयत्ता 4थीत शिकते. आज मी गलबत या जहाजाची माहिती सांगणार आहे. गलबत हे आकाराने मध्यम पण वेगवान जहाज होते. किनाऱ्याजवळ लढाईला आणि पाहण्यासाठी वापरले जाते. यावर हलके तोफा व शस्त्रधारी सैनिक असतात. व्यापारी जहाजांचे संरक्षण करणे हे याचे काम होते. गलबत आरमाराची सफलता वाढवणे जहाज होते. असे हे गलबत युद्धनौका. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव श्रेया आंबेडकर. मी आज तुम्हाला तरंडे जहाजीबद्दल माहिती सांगणार कुठं आहे ते? कुठलं हे? अच्छा. तरंडे हे मध्यम आकाराचे सागरी जहाज होते. ओके. सामान, शस्त्रे व सैनिक वाहतुकीसाठी वापरली जाईल. गरज पडल्यास सुद्धा ती वापरली जातात. हे जहाज स्थिर व मजबूत रचनेचे असेल. तरंड्यामुळे आरमाराला सुरळीत पुरवठा होत असेल. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. थँक्यू. उद्या शिवराज्य मिरवणूक आहे. इथून आपला कसबा गणपती